झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर मंडळी मी तुम्हाला आज घेऊन चालली माझ्या मामाच्या गावाला. आणि तिकडे जाण्याचं विशेष कारण म्हणजे माझ्या मामाच्या घरी आहे जागरण गोंधळ आणि खूप दिवसांनी अशी सगळ्यांच्या गाठी भेटी पडणार आहेत म्हणून मी खूप एक्सायटेड होती. तसं माझं मामाचं गाव जवळच आहे बरं का. तर तरी पण जाणं येणं होत नाही, काही निमित्तानेच जातं माणूस. आणि आता असं वाटतं की उगाच मोठं झालो. मी पूर्ण वेळ म्हणजे सर्वात जास्त वेळ सुट्ट्यांचा कुठं घालवला असेल तर माझ्या मामाच्या आणि माझ्या मावशींच्या गावाला. आणि सर्वात मोठी मी असल्यामुळे मी सर्वांची लाडकी. तसं मला खूप बहिणी आहेत पण ही जी आणि माझी कायम भेट होत राहते बरं का. कारण इतर बहिणी आता जरा लांब लांब आहेत आणि हीच माझ्याजवळ पडते तेवढी, म्हणून हिची आणि माझी गाठ पडत असते. तर खूप दिवसांनी गेल्यानंतर अशी सर्वजण एकत्र आले आणि सर्वांच्या गाठी भेटी पडल्या, इतकं छान वाटत होतं. आणि हे माझे आहेत कर्तृत्ववान मामा. आणि एकच मामा आहे मला माझ्या 4 मावशी आहेत आणि माझी आई आणि हे माझे मामा. असं हे म्हणजे माझ्या आजोळचं कुटुंब एवढं मोठं आहे आणि त्यांचा वेलविस्तार इतका वाढलेला आहे. आम्ही जवळजवळ काहीतरी 12-13 बहीण भावंड आहोत. आणि हे आहेत माझे काका. आणि आम्ही मावस बहीण भावंड 12-13 आहोत आणि मामाची मुलं वगैरे, असं खूप वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि ही माझी आजी, एवढ्या मोठ्या गोतावळ्याने नटलेली ही माझी आजी. आम्ही जर सगळे बाजूने बसलो ना तर ही दिसत सुद्धा नाही त्याच्यात, कारण तिला बघा ना तिचा किती मोठा परिवार आहे. तिच्या 5 लेकी, तिचा 1 मुलगा, तिच्या नाती, तिच्या बहिणी, तिचे भाऊ. अरे अरे अरे. आणि जसं की कार्यक्रमाचा नियम असतो, आधी सर्व पाहुणे मंडळी जेवतात आणि नंतर ही घरची मंडळी जेवायला बसलेली. तर ही माझी मामाची मुलं आणि माझी मावशीची मुलं आणि माझा भाऊ असे सगळं. अरे देव रस्ता करावं का आम्ही देवाला बोलून टाकतो. तुम्ही असं बाबा सांगता का कुठून आम्ही तुमच्या देव अजून आहे की एक देव तुमचा असलं असतंय वय. आणि काय सांगायचं तुम्हाला, जिथं मामाची आणि मावशांची मुलं एकत्र जमणार तिथं राडा तर होणारच ना. तर त्या नियमानुसार माझ्या मामाच्या मुलांनी फोन लपवून ठेवला होता आणि तो शोधाशोध इकडे चालू होती, म्हणून मावशी माझी ओरडत होती सर्वांना. असं आहे माझं आजोळचं कुटुंब, खूप मोठं आहे. कधीतरी योग येईल की मी तुम्हाला सर्वांशी भेटवेल. तर अशा पद्धतीने थोडीशी मस्ती घालून जेवण खावण करून सर्वांच्या गाठी घेऊन आराध्यांच्या गाण्याचा कार्यक्रम एन्जॉय केला. नंतर गोंधळ उभा राहिला आणि तिथून आम्ही सर्वांना बाय बोलून आमच्या घरी आलो. तर तुम्हाला पण